नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. ज्या निर्णयाची आपण गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होतो, तो क्षण आता अखेर जवळ आला आहे व राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याच्या दृष्टीने सरकारने सर्वात मोठं पाऊल उचललेलं आहे. तर थेट लाभ दिला जाणार आहे का? किंवा जे आकडेवारी सांगितली होती राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा 7/12 करण्याच्या दृष्टीने, त्या संदर्भात सगळी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कर्जमाफीचा आकडा आणि पात्रता यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. नेमकी कोणाची कर्जमाफी होणार आहे, जी यादी येणार आहे पहिली, त्यामध्ये कोण पात्र असणार आहे, हे सगळी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओत लगेच पाहूया. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेला आहे. प्रवीण परदेशी समितीने दिलेल्या अहवालानुसार बँकेकडून थकीत कर्जाची माहिती मागवण्यात आली आहे व विशेष म्हणजे 2017 ते 2024 या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेच्या प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. पात्रतेचं निकष वाटी तुम्ही समजून घेऊ शकता, ज्यामध्ये ज्या कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र असणार आहे, कर्ज मर्यादा हे 2 लाख रुपयापर्यंतच असणार आहे, ज्यामध्ये थकीत पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज 2 लाखापर्यंत आहे त्यांना 2 लाख रुपये कर्ज माफ होणार आहे. तुम्हाला जर 2 लाखांपेक्षा तुमचं कर्ज असेल, म्हणजे 2,50,000, 2,80,000, 2,10,000, तर तुमचं जे कर्ज माफी आहे ते 2 लाखापर्यंत होणार आहे. वरील रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. प्रोत्साहनपर लाभ म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे त्यांना 50,000 रुपयेपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा मिळणार आहे. व इथे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, 21 मेला महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण त्या दिवशी कार्यक्रम होणार आहे. पुण्यश्लोक राज्यमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे व त्यावरती मोठी घोषणा होणार आहे. मोठा लाभसुद्धा शेतकरी बांधवांना मिळणार आहे व तिथे पहिली यादीसुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे. 30 जून आधी सर्व कामे तुम्हाला करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा लाभ वितरण होईल थेट तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे पूर्णपणेची कर्जमाफी होणार आहे. व इथे महासेवा केंद्र असो किंवा जे नवीन त्यांनी वेबसाईट काढतील किंवा अधिकृत वेबसाईट काढतील त्यावरती सुद्धा अपडेट येणार आहे. आधार प्रमाणीकरण असणार आहे, ते सुद्धा इथे चेक केलं जाणार आहे, जेणेकरून जे शेतकरी मयत झालेले आहेत किंवा ज्या शेतकरी तुम्ही म्हणजे तेच पात्र शेतकरी आहे का ते सुद्धा तपासले जाणार आहे. तर दुर्दैवाने ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या वारसांच्या नावावर असलेले कर्जबाबतही विशेष सवलत दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तर अपवाद इथे काय की सरकारी नोकरीत असलेले कर्मचारी किंवा जे टॅक्स भरतात, इन्कम भरणारे या योजनेतून वगळण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांना काय तयारी करावी लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी? तुमची जी कागदपत्रे आहे ते तयार ठेवा. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला हवे आहे. 7/12 उतार्यावर तुमचं नाव आणि कर्ज खात्यावरील नाव यामध्ये तफावत नसावी. जर तुमची KYC पेंडिंग असेल तर ती आजच बँकेत जाऊन तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे, कारण यावेळेस सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे जे काम आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. आता पीक कर्ज आहे ते माफ होणार आहे. तुम्ही म्हणाल की आता सर्व कर्ज माफ होणार का? आम्ही ट्रॅक्टर घेतला, हे घेतला, त्याची कर्जमाफी होणार का? तर नाही. जे कर्ज पीक कर्ज असणार आहे ते माफ होते. बाकीचे जे कर्ज आहे ते कोणतेही माफ होणार नाही. माननीय दत्तात्रेयजी भरणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पीक कर्ज माफ होणार आहे व इथे जे 2 लाखांपेक्षा 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे व जे नियमित परतफेड केले जाणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर सुद्धा अनुदान. तर शेतकरी बांधवांनो, जून महिना उजळण्यापूर्वीच हा मोठा निर्णय प्रत्यक्षात अंमलात येणार आहे व 31 तारखेला जेव्हा कार्यक्रम पार पडेल त्यावेळेस मोठी जी यादी आहे ते सुद्धा पहिली यादी आहे तयार होणार आहे. जे पात्र शेतकरी असणार आहे त्याप्रमाणे ते वाटप सुद्धा होणार आहे व शेतकरी बांधवांना तर तुमची जी प्रतीक्षा आहे ती पूर्णपणे संपणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जून महिना उजळण्यापूर्वी 30 जूनपर्यंत कर्जमाफी केली जाईल असं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितले आहे. या महिन्याच्या अखेरीस याचा अधिकृत GR देखील निघण्याची शक्यता आहे. जशी काही नवीन अपडेट येईल ती आपण सर्वात आधी आपल्या योजनात्र चॅनलवर देणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी योजनात्र चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, तुमचे जिल्हा कोणता आहे किंवा तुमचं थकबाकी कर्ज आहे का किंवा तुमचं जे पीक कर्ज आहे का हे नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.